पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अंमली पदार्थांना प्रतिबंध करण्यासाठी लक्षित गटांमध्ये जनजागृती व प्रत्यक्ष कायदेशीर कारवाईवर भर द्या असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी आज दिले। अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक आज पार पडली। पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीचे विभागीय अधिकारी भामरे, अंमली पदार्थ विरोधी कृती दलाचे पोलीस निरीक्षक सचिन काळे, उपअधीक्षक गृह लोहमार्ग पोलीस संजय लोहकरे, डॉक्टर महेश लड्डा, उपविभागीय अधिकारी सिल्लोड पठाण तसेच अन्य अधिकारी आदी उपस्थित होते। अंमली पदार्थाच्या विळख्यात प्रामुख्याने तरुण विद्यार्थी वर्ग सापडतो, त्यांचे प्रबोधन करता यावे यासाठी शिक्षण विभाग, शाळा, महाविद्यालय, पोलीस, आरोग्य विभागाने संयुक्त अभियान राबवावे। याच अभियानाला रस्ता सुरक्षेशी जोडावे। नशामुक्ती अभियान राबवण्यासाठी पूर्ण शैक्षणिक वर्षात कार्यक्रमांचे नियोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी गौडा यांनी दिले। तालुकास्तरीय यंत्रणामार्फत विशेष पथके कार्यान्वित करून गांजा शेती विरोधात अभियान राबवण्याचेही निर्देश त्यांनी दिले। तसेच औषध विक्री दुकानांवर विशेष लक्ष ठेवून त्यांच्या मार्फत प्रतिबंधित औषधांची विक्री, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांची विक्री आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करावी असे निर्देशही जिल्हाधिकारी गौडा यांनी दिले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.